श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय 23 मच्छिंद्रनाथा सोन्याच्या विटेचा मोह. त्याची समाराधना. गहिनीनाथास उपदेश. मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावाहून निघाले. ते मार्गक्रमी तेलंगणात गेले. तेथे त्यांनी गोदीचे संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले. पुढे अवंढ्या नागनाथ, पैरळी वैजनाथ आदित्य करून तीर्थे केल्यानंतर महारण्यात गर्भागिरी पर्वतावरती वाल्मिकी ऋषींचे स्थान आहे तेथे आले होते. हे अरण्य महाभयंकर, वाट देखील तिकडे उमगेना अशा त्या घोर अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेला. त्याचे कारण असे होते की श्रीराजातून निघताना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास समजू न देता त्याने झोळीत ठेवली होती. ती वीट चोरीने नेतील या धास्तीने त्याच्या जीवात जीव नव्हता. ती सर्व भीती गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती. नाहीतर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार. तो मार्गात चालला असता गोरक्षनास विचार आला की ह्या घोर अभयारण्यात चोरांची धास्ती तर नाही ना. हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली. गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे, ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना आहे असे त्याने तर्क केला व तो भय निरसन होण्याचा उपाय योजावा असा मनात विचार करून तो काही उत्तर न देता तसाच मुकाट्याने चालत होता. इतक्यात त्यास एक पाण्याचे ठिकाण लागले. तिथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास अंमळ थांबावयास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हा गोरक्षनाथाने गुरुच्या झोळीत पाहिले तो सोन्याची वीट दिसली. तेव्हा हेच भीतीचे मूळ असे जाणून त्याने ती वीट फेकून देऊन तितकाच वजनाचा एक मध्ये भरून ठेवला व आपण चालू लागला. मच्छिंद्रनाथही मागून तातडीने शौचाहून आल्यानंतर चालू लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पाहत विसावा घेत बसला होता. इतक्यात एक विहीर त्याने नजरेस पडली. तिथे त्याने स्नान केले. मीननाथा स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत होता. मच्छिंद्रनाथाजवळ आलाने पूर्ववत येथून पुढे काही भय वगैरे नाही ना असे विचारू लागला. त्यावर भय होते ते मागे राहिले. आता काळजी न वाहता स्वस्थ असावे असे गोरक्षनाथाने उत्तर दिले. अशा उडवीउडवीच्या गोष्टी जेव्हा सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला. मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरू नये, लुटून नेतील अति मोठी मला धास्ती आहे म्हणून बोलला. हे ऐकून गोरक्ष म्हणाला, आश्वभत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही. हे ऐकून काही जरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयांत्यांनी आपल्याला झोळ्यात घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासता झोळीत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याचे एकच गोंधळ केला. त्या दुःखाने तो गडगडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्यासारखा चोफे फिरू लागला. त्याने गोरक्षास काही नाही ते बोलून शेवटी निघून जा, तोंड दाखवू नको इतके सुद्धा सांगितले. मच्छिंद्रनाथाचे ते काळजात झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उभाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वत शिखरावर घेऊन गेला. जाताना पर्वतावर गोरक्षाने सिद्धयोग मंत्र जपून लघवी केली. त्यामुळे तो संपूर्ण पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरुस विनंती केली. ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्या शाबासकी दिल्या आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस होऊन सोन्याला घेऊन काय करू. अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याची पुष्कळ वाखाणणी केली. गोरक्षाने गुरुच्या बोलण्याचा तो झोक पाहिला. तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेवली होती ते मला सांगावे असा त्याने आग्रह धरला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. ते ऐकून तुमचा हेतू मी पुरवते म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले. मग गोरक्षाने गंधर्वस्त्र मंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली. त्याचबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. तेव्हा गोरक्षाने सांगितले की आणखी काही गंधर्वास बोलावा आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संत, साधू, देव, गंधर्व, दानव, किन्नर या सर्वांस येथे आणावे का की आम्हास एक टोलेजंग जना जवळ घालावायचे आहे. मग चित्रसेनाने 100 गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठवले. ते गंधर्व पुष्कळांचे आमंत्रण करून त्यास घेऊन आले. नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकी आदी करून मुनिगण तेथे थोडक्यात वेळात पोहोचले. नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की भोजना समारंभास पुष्कळ मंडळी जमली तरी तुमची मी मार्गात टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले की बाळा, तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यथाकथित सोन्याची वीट घेऊन काय करावयाचे आहे. मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल, पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे काही नाही. असे बोलून त्याने चरणांवर मस्तक ठेवले. मग मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करीतो, आपण काही काळजी न करता स्वस्थ असावे असे सांगितले. नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोबस्त नीट लावून काही न न्यून पडू देण्याची सक्त ताकीद केली. मग त्याने एकतर कामाची व्यवस्था लावली व उत्सवाचा बंदोबस्त उत्तम प्रकारचा ठेवला. त्यावेळी सर्वांना अत्यानंद झाला.
या भोजन समारंभात गहिनीनाथ आले नव्हते म्हणून गोरक्षनाथाने ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचवली. तेव्हा मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांगितले. म्हणजे तो त्यास आणेल असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास सांगितले. त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्यांच्या अनुमतीने एक पत्र लिहिविले. त्याने सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले व त्याने कनकगिरी जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुलासानी गहिनीनाथास घेऊन निघाला. तो मजल दरमजल करीत करीत गर्भाद्रीप पर्वती येऊन पोहोचल्यानंतर त्याने गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायांवर घातले व त्यावेळेस त्याचे वय 7 वर्षाचे होते. मच्छिंद्रनाथास मुलाचे मुख्य घेऊ लागला. त्यानंतर त्याने गहिनीनाथ करभजन नारायणाचा अवतार असल्याचे त्याने सर्वांना निवेदन केले. त्यावेळी शंकराने मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्यावयाचा आहे. त्यावेळी मी निवृत्ती या नावाने प्रसिद्धीस येईन व गहिनीनाथास अनुग्रह करील. यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये प्रवीण करावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागताच अनुग्रह देविला. तसेच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला व साधनेचा समारंभ 1 महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षाने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि याच्या मोबदला आम्हाला अमोल वस्त्रे भूषणे दे, म्हणजे ही सर्व मंडळीस देऊन रवाना करता येईल. हे भाषण ऐकून कुबेराने तेथील धन येतेच असू द्या, आज्ञा कराल त्याप्रमाणे वस्त्र अलंकार मी घेऊन देतो. मग त्याने वस्त्रांची दिंडे व तऱ्हेतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. ती वस्त्रे भूषणे सर्वांना दिले. याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी दिली. समारंभ झाल्यावर उपरीक्ष व सुसकामय मीननाथास सिंहद्वालिपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिले. त्याने मीननाथास तिलोत्तमाच्या स्वाधीन दिले व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तू काही चिंता करू नको असे सांगून उपरीक्ष वासू आपल्या स्थानी गेला. मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली. इकडे गर्भाद्री पर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करवण्याकरता गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतही तेथेच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला. अदृश्य अस्त्राच्या योगाने सुवर्णाचा वर्ण झाकून गेला, परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्याप तेथेच आहेत. त्यास म्हातार देव असे म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानेफनाथ राहिला. त्याने त्या गावांचे नाव मढी असे ठेवले. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाचे वसतिस्थान आहे. त्याच्या पूर्वेस जालंधरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडनावळ गावी नागनाथाची वस्ती केली. विटे गावात रेवणसिद्ध राहिला. गर्भतीर पर्वावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला. त्याने तेथेच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. 1 वर्षात तो सर्व विद्येत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिले व पुढे त्या ठिकाणी बहुत दिवसापर्यंत राहून शक्य 1000 या वर्षी त्यांनी समाधी घेतल्या. कबरीच्या घाटाची समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की पुढे यवनराजाकडून उपद्रव होऊ नये. एकदा औरंगबादशहाने त्या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरून लोकांनी त्यास सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठात कान्होबा पर्वती मच्छिंद्र, त्याच्या पूर्वी जालंधर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने ती नावे पालटून दुसरी ठेवली. ती जशी जानपीर असे नाव जालंधरास दिले. गैरपीर हे नाव गहिनीनाथास ठेवले. मच्छिंद्रनाथाचे मायाबाबलेन व कानिफनाचे कान्होबा अशी नावे ठेवून तेथे येऊन पुजारी ठेवले. कल्याण कलियुगी बाबा चैतन्य यांची समाधी होती, पण ते नाव बदलून राव वागशर असे त्याने नाव ठेवले. गोरक्ष आपल्या आश्रमी सट्टव्यास ठेवून तीर्थयात्रेस गेला.